फुलंब्री तहसील कार्यालयातील न्यायालयीन कामकाजातील विलंबाचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना बसला। सुनावणीची तारीख निश्चित करूनही तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी वेळेवर दालनात उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या एका तरुणानं थेट तहसील कार्यालयातच नोटीस भिरकावून निषेध व्यक्त केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मंगळवारी फुलंब्री तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनात शेतरस्ते बांधाचे वाद, अतिक्रमण तसेच इतर महसुली प्रकरणांची सुनावणी होती। ठरलेल्या वेळेनुसार फिर्यादी, प्रतिवादी आणि त्यांचे नातेवाईक कार्यालयात उपस्थित होते, मात्र तहसीलदार दालनात उपस्थित नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही। परिणामी अनेक प्रकरणांना पुन्हा पुढील तारख्या देण्यात आल्याचं उपस्थितांनी सांगितलं। वारंवार सुनावणी पुढे ढकलली जात असल्याने तळेगाव येथील एका तरुणाचा संयम सुटला। प्रशासनाच्या अनास्थेचा निषेध म्हणून त्याने हातातील न्यायालयीन नोटीस तहसील कार्यालयातच भिरकावून संताप व्यक्त केला। या प्रकारानंतर तहसील कार्यालयातील न्यायालयीन कामकाजाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत असून यासारखे अनेक प्रकरणे आहेत ज्यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी नागरिकांना फक्त तारीख पे तारीख देतात आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात। यावर फुलंब्री मतदारसंघात आता 2 आमदार, 1 खासदार आहे, मात्र यांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे, असा आरोप देखील नागरिक करतायत। नियोजित तारखांना अधिकारी उपस्थित राहून प्रकरणांची वेळेत सुनावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली। यावर तहसीलदार योगिता खटावकर यांनी खुलासा केला की तहसीलदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची बैठक अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली, त्यामुळे फुलंब्रीतील तारखांना अधिकारी गैरहजर होते। या सुनावण्या पुढील हप्त्यात घेण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।